खरं सांगायचं वैयक्तिक सांगतो, जी माणसं मला भेटतात त्या माणसांना हा मधुभाऊ तितकासा आवडत नाही. मी कॉमेंट देखील अशाचा मधुभाऊ आता कडूभाऊ झालेला आहे. काही लोकांनी अशा देखील कॉमेंट केलेल्या आहेत की आता या मधुभाऊला कुंभमेळा आहे, त्या कुंभमेळ्यात सोडून का नाही देत. माझ्यासमोर त्याने भरपूर चाळकरी लोकांचा मार खाल्ला, आणखीन बिचाराने काय करायला पाहिजे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर आहे आणि सध्या माझ्यासोबत आहे तुमच्या लाडक्या सायलीचे बाबा म्हणजेच मधुभाऊ. सर कसे आहात? एकदम मजेत आहे. नमस्कार. बरं सर, मालिका खूप छान सुरू आहे आणि मधुभाऊ या पात्राने विशेषतः लोकांचं लक्ष वेधून घेतलंय, कारण अर्जुन आणि सायली यांच्या लव्ह स्टोरीमधलं विलन नाही म्हणता येणार पण एक महत्त्वाचं पात्र आहात तुम्ही. तर काय सांगाल, तुम्ही किती एन्जॉय करताय हे मधुभाऊचं पात्र साकारताना? नाही, मी एन्जॉय करतोच आहे, कारण काय आहे, अचानक आलेला हा ट्विस्ट आहे आणि तो जो ट्विस्ट आलेला आहे त्याचं एकमेव कारण आहे माझ्या सायलीवर जीवापाड प्रेम आहे. ती माझ्यासाठी खरं तर तिने हे सगळं सॅक्रिफाईस केलेलं आहे, पण तरी देखील बाप म्हणून एक मनात असा सुप्त राग आहे तिच्याविषयी. त्याच्यामुळे मी थोडासा अबोला धरलेला आहे आणि मला कळतंय, आलेल्या कॉमेंट्स वाचल्यानंतर कळतंय लोकांना तो ओरिजिनल जो मधुभाऊ आहे, जो समंजस आहे, सगळ्यांना सांभाळून घेणारा आहे, त्याच्याऐवजी हा थोडासा ग्रे शेड असणारा, तिच्याशी अबोला धरणारा, समोर अर्जुनला मारलं जातं आहे तरी देखील तिचा हात घट्ट धरून ठेवणारा, हा थोडासा काय म्हणतात त्याला, व्हिलन म्हणू शकतो, खलनायकाकडे जाणारा असा. लोकांना खरं सांगायचं वैयक्तिक सांगतो, जी माणसं मला भेटतात त्या माणसांना हा मधुभाऊ तितकासा आवडत नाही. मी कॉमेंट देखील अशाचा मधुभाऊ आता कडूभाऊ झालेला आहे. काही लोकांनी अशा देखील कॉमेंट केलेल्या आहेत की आता या मधुभाऊला कुंभमेळा आहे, त्या कुंभमेळ्यात सोडून का नाही देत. काही लोक म्हणतात की त्याला झोपेची गोळी देऊन झोपून का नाही ठेवत. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण काय आहे, कथानकाची ती गरज आहे आणि त्या गरजेप्रमाणे मी काम करतो आहे. पण काम करताना खूप मजा येते. साधा सरळ नेहमी काम करणारा मी आता थोडासा विलन झालेला आहे. लोकांनाही आवडते, मी काम करताना एन्जॉय करतोय. अगदीच. आणि कुठेतरी तुम्हाला सुद्धा एक वेगळा शेड एकाच भूमिके थ्रू साकारायला मिळतोय. पण मला असं विचारायचं की अर्जुन सायलीसाठी योग्य आहे, तर असं अर्जुनने काय करावं की तो तुम्हाला इम्प्रेस करेल किंवा तुमचं मन जिंकून घेईल? अरे बापरे, त्याने बिचारे माझ्यासाठी काय काय केलं. इथे येऊन मेडिकलचा कॅम्प काय लावला, त्यांनी ती स्पर्धा काय जिंकली, स्पर्धा जिंकण्यासाठी जे काही करायला पाहिजे ते त्याने बऱ्याचशा गोष्टी केल्या. माझ्यासमोर त्याने भरपूर चाळकरी लोकांचा मार खाल्ला, आणखीन बिचाराने काय करायला पाहिजे. मलाही कळतं आहे की मलाही आता जाणवलं आहे की त्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे. तर आता बघू पुढे काय होतं आहे ते. पण मग आता कुठेतरी या सगळ्या गोष्टीमुळे सुभेदारांच्या घरी अर्जुन आणि प्रियाचं लग्न होणार आहे, तर ही गोष्ट मधुभाऊ यांना माहीत आहे का, किंवा त्यांची काय भूमिका असेल मग या सगळ्यावर? नाही, ते तरी मला अजूनही फक्त माझ्या कानावर आलेलं आहे की दोघांचं लग्न होतं आहे म्हणून. त्यामुळे मी पटकथेच्या अनुषंगाने कसा रिॲक्ट होणार आहे, याला कसा प्रतिसाद देणार आहे, माझंही मला माहीत नाही. त्याबद्दल मी सुद्धा तुमच्या इतकाच उत्सुक आहे असं म्हणायला हरकत नाही. पण जसं की मी सुरुवातीलाच म्हटलं, मधुभाऊ हे पात्र या दोघांच्या लव्ह स्टोरीमधलं फार महत्त्वाचं पात्र आहे. पण जेव्हा तुम्हाला ही भूमिका विचारण्यात आली तेव्हा तुम्हाला काय सांगितलेलं, कशी वन लाईन काय होती ती की मधुभाऊचं पात्र असं असणार आहे? मला असं सांगितलं होतं की मधुभाऊ हे आश्रम चालक आहेत आणि जी सायली आहे ती सायली मला अशीच एका देवळाजवळ भेटलेली आहे आणि मी तिला आणलेले आहे. आणि माझ्यासोबत बरीचशी मंडळी आहेत, पण आमचा आश्रम आता बंद झालेला आहे. त्या आश्रमाच्या जागेवर डोळा आहे, त्याच्यामुळे सगळं झालं. पण पहिल्यापासूनच खूप सॉफ्ट स्पोकन, सगळ्यांना सांभाळून घेणारा, आश्वासक असा बाप. आणि मला असं वाटतं की तो बाप प्रत्येकाला असं वाटावं की अरे असा एखादा वडीलधारी माणूस आपल्या घरी असावा, या पद्धतीचं सगळं कॅरेक्टर होतं आणि मला ते आवडायचं करायला. अगदीच. आणि सायलीबद्दल काय सांगाल? म्हणजे ऑनस्क्रीन तुम्हा बापलेकीचा बॉन्ड आम्ही पाहतच असतो, पण ऑफस्क्रीन कसं सुरू आहे सगळं, जुई बरोबर कसं बॉन्ड झालाय, सीन्स करताना काय मजा असते? एक सांगू का, माझे आणि सायलीचे जेवढे प्रसंग असतात ते प्रसंग एवढे खुलतात. आम्हालाही दोघांना काम करताना एवढं बरं वाटतं की एकदा प्रसंग सुरू झाला
की तो कधी संपतो ते आम्हालाही कळत नाही. एवढं छान बॉन्डिंग आहे दोघांच्यात. आमच्याबरोबर कुसुमसुद्धा असते. खरं म्हटलं तर आमचा आता सध्या मी, कुसुम आणि आमची सायली या तिघांचा प्रवास चालू आहे आणि त्या दोघी ऑफस्क्रीनसुद्धा आम्ही जाम धमाल करतो. त्या अधेमध्ये मला गोड छळतात, काही वेळेला थोडासा असा त्रास देतात, पण खूप छान हवासा असा त्रास असतो आणि धमाल चालते. त्यामुळे ऑफस्क्रीन ऑनस्क्रीन आमचं छान चाललं आहे. म्हणजे मज्जा आहे म्हणायला हरकत नाही, मज्जा आहे. अगदीच. पण असं म्हणतात की खलनायकासाठी नेगेटिव्ह कमेंट्स ही त्याची पोचपावती असते आणि सोशल मीडियावर तुम्हाला सुद्धा आता संमिश्र प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत. तर जाता प्रेक्षकांना काय सांगाल, कारण फार लोकप्रिय झालंय हे पात्र? हो, नक्कीच. मी एवढी वर्ष काम करतो आहे, पण या कॅरेक्टरने, या व्यक्तिरेखेने मला बऱ्यापैकी नाव दिलं. बाहेर गेल्यानंतर लोक आस्थेनं विचारपूस करतात. काही वेळेला एवढी इन्व्हॉल्वमेंट असते लोकांची की मी ज्यावेळेला जेलमध्ये होतो त्यावेळेला तुम्ही आता जेलमधनं कधी बाहेर पडणार, तुमच्यावर उगाचच बालंट आलं, तुमची एक मुलगी किती छान आहे आणि दुसरी मुलगी अशी का वागते, तुम्ही तिच्यावर चांगले संस्कार नाही का केलेत, अशा बऱ्याचशा उलट्या सुलट्या कॉमेंट मिळतात आणि त्या ऐकाव्या लागतात. पण खरं सांगतो की या व्यक्तिरेखेने मला खूप खूप नाव दिलं, लोकांच्यात लोकप्रियता मिळाली असं म्हणायला हरकत नाही. सर, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच. धन्यवाद. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.